नमस्कार वहिनी साहेब. एवढा उशीर का झाला हो? लवकर येता नाही आलं? मी बराच वेळ झाला आलोय. मग काय उपकार केलं का आमच्यावर? हे घ्या, तुम्ही सांगितलं तसंच सगळं बनवलंय. घ्या पेपर. पण रानाता जमीन तुम्हाला का विकतायत? तुम्ही वकील आहे का पोलीस आहे? मी वकील आहे. मग उगा नसत्या चौकशा कशापायी करायला सा? तर काय तुम्ही वकिलीच का करता? तुम्ही यो काळा कोटच का घातलाय? हे असं एका पायात सॉक्सच का घालता? विचारलंय? नाही. बरं, समजा बरोबर लिहिलंय ना? हो बरोबर आहे. बघा हवं तर तुम्ही. आम्हीच बघायचं. आम्हीच जर बघितलं तर मग तुम्हाला पैसे कशाचं द्यायचं? काय काय लिहिलं ते सांगा. सगळं बरोबर लिहिलं. जमीन किती एकर आहे, कुणाच्या नावावर आहे, कुणाला आणि काय ऐकताय, हे सगळं कायदेशीर भाषेत बरोबर लिहिलंय मी. वहिनी साहेब, ती पैशाची जागा तेवढी रिकामी आहे. पुढे ती तुम्ही भरा. हे इथं लिहा पैसे. हा ठीक आहे. आणि सह्या कुठं करायच्यात? सह्या ह्या काय इथं खाली. बर ठीक आहे. चंदे, पेपर ठेव तुझ्याकडं. वहिनी साहेब, ती माझी फी. तुमची फी? जमीन एकदा का आमच्या नावावर झाली का नाही की पैशानं न्हाऊ घालतो तू मस्त. पण निघा आता, निघा. तुम्ही करोडपती झालं म्हणायचं. बघा की ह्याच्यात तुमचंच नाव लिहिलंय ना, नाहीतर चुकून मी आज करोडपती व्हायची. उघड बघितलंय का आरशात? ते स्टॅम्प पेपर घेतलेत, निदान त्याची तरी द्या. अहो आम्ही काय कुठं पळून चाललोय काय? ते तो म्हणलंय ना एकदा. निघा. साहेब गेले गेले हे काय नवीन चालू केलंय सा? अहो साहेबांनी एवढ्या विश्वासानं तुमच्यावर थोरलेपणाची जबाबदारी टाकली. असा विश्वास मोडू नका सा तुम्ही. मग त्याच थोरलेपणानं सांगतो तू मस्ती. नाही तिथं नाक खुपसू नगासा. कामाचं बघा. कसली कागद बनवलाय सा? बॅरिस्टर आहे काय तुम्ही? चंदे, गोदाक्कांना कागद वाचायचे. वाचू दे, मग कळल समज. मला कागद वाचायला येत नाही, माणूस वाचायला येतोय. बरं मग का काहीतरी आगावपणा करू नका सा, म्हणजे झालं. एक डाव सांगितलं ना हवं, कामाचं बघा. नाहीतर मधी मधी करणारं हे नाक फुटल तुमचं. घराचं समद हक्क आमच्याकडे दिल्यात, ध्यानात हाय ना? चला निघा, कामाला लागा. निघा. आव ताईसाहेब, आव ताईसाहेब, आव ताईसाहेब ऐका की. काय झालं ग? अहो तुम्ही थोरलेपणा दावत गरीब गाईसारखं वागणार होता ना? आता ते म्हातारीने तक्रार केली म्हणजे. चंदे, हे असं गरीब गाईसारखं गिळगिळीत वागून लई कटाळा आलता बघ आमासनी. आता आम्ही आमच्यासारखंच वागणार. एकदा काही जमीन आमच्या नावावर झाली का नाही की समद्यांना कसं नाचवतो ते बघ तू. चालते. अजून काय? अजून काय झालं की समज? ताईसाहेब मला का नाही वाटायला या येळेला तुमचं काम होणार म्हणजे होणार. कशावर न ग? अहो या येळेला तुम्ही म्हणलाच नाही ते नाव बदलायच्या गोष्टी केल्या नाही सा, म्हणजे काम फत्ती होणार. चंदे, तुझ्या तोंडात साखर, पेड, बर्फी काय पडायचंय ते पडू. पहिल्या टायमाला काहीतरी चांगलं बोलल्यास बघ. मला बी वाटायला तुम्ही का नाही करोडपती होणार. होणारच आहे. आणि नाही झालो तर नाव बदल आमचं. कप्पाळ माझं. काय गे कपाळ पडवाय काय झालं तुला? आता केलं का नाही नाव बदलायच्या गोष्टी? आता म्हणलं करू नका करू नका. चांगल्या कामाला नाट लावता सा बघा. ए मुस्कट फोडू फोडू का मुस्कट? लोक हिथं चंद्रावर चालल्यात आणि तू नाट काय पाळत बसतीस ग? बरं चल, डोसकं चेपून दे आमचं. तो ठोकळा यायच्या आत आम्हाला जरा शांत व्हायचं. चल 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 चल.
हॅलो, कोण बोलतोय? अहो आम्ही बोलतोय. हा कुठं आहे सर? वहिनी शेतात आहे मी. बरं जरा घरी लवकर येत असा काय? काय काम आहे काय? वय तुम्ही आला की बोलू की. काय अर्जंट असेल तर लगेच येतो. बरं या लगेच, म्हणजे समधी कामं उरकून घेऊ. चालते. बरकत, कशी वाटली माझी आयडिया? झाला का नाही निबंध पूर्ण? राणा, अरे डोळं पण करून कुणाला काय विचारत होतास तू? अंजली बाईसने कसं लिवायचं ते विचारत होतो. उगा काय मी टेपा मारू नकस. असं कधी असते वे? आता स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंयस ना व? ठीक आहे माझ्या दोस्ता, आता झालाय ना निबंध देऊन. चल का आम्हाला. अरे नाही, ते मला जरा घरी जावं लागणार आहे. अरे राणा, शाम को दाखवू की निबंध. चल आता काम करूया चल. अरे निबंध सांच्यालाच धावणार आहे मी. ते वहिनींचा फोन आलता ना व? ते अर्जंट काम आहे म्हणून बोलवलंय घरी. आणि इथलं काम ते तू कर. अरे राणा, का माझ्या जीवा उठलायस? चल की काम करूया. अरे वा, एक दिवस काम केलंस तर लगेच जीव जाणार आहे वय तुझा. गप काम कर, मी घरी जाऊन येतो. अरे पर उठ बाजूला. तू एकटाच काम करतोस रे, आम्ही नुसतं डान्स करतोय ना मग. आवाज नाही का नाही याचा? असं डान्स करू वाटायला अहो हे खूळ कुठलं आला आधीमध्येच? नाही ग, आता आम्ही करोडपती होणार आहे, करोडपती. म्हणून आमचा जीव असा असा उड्या मारायलाय बघ. अहो ताईसाहेब, अहो थांबा की. अहो पण हे असं उड्या मारणं तुम्हाला शोभतंय काय हो? काय खुळी आहेस ग तू? हा अगं उड्या नाही ग, डान्स म्हणायलोय आम्ही, डान्स. तुला माहिती का, मुंबईत का नाही पार्ट्यांमध्ये बायका असंच डान्स करतात. आला की तुला मी. डिस्को क्लब म्हणतात त्याला. बरं इकडं कुठे असला त्यो काय त्यो क्लब? काय खुळी आहेस ग चंदे तू? अगं एकदा का ही जमीन आमच्या नावावर झाली का नाही चंदे, की यातली 5-50 एकर जमीन आम्ही विकणार आणि मग आपण समजे मुंबईला जाऊ. मग काय, एकाला 10 डिस्को. चंदे तुला खरं सांगू, मुंबईला जाऊन राहायचं लई स्वप्न होतं बघ आमचं. नेमकं इथं खुराड्यात अडकलो. नाही पण एकदा का ही जमीन आमच्या नावावर झाली का नाही, की पहिली एसटी धरायची आणि डायरेक्ट मुंबईला जायचं. हो ताईसाहेब, आपण एसटीनं नाही जायचं. मला एसटीत का नाही असं मळमळते. आपण का नाही हा महालक्ष्मी एक्सप्रेसनी जायचं. म्हणजे कटाळा आलं की डब्यातल्या डब्यात फिरता येतंय. हा बरं बरं चालतंय. तू म्हणतेस ना वर रेल्वेने जायचं तर रेल्वेनं जाऊ. हा आणि ताईसाहेब, क्लबात जायला मला 2-4 साड्या बी घ्यायच्या. हा अगं येडी का खुळी आहे का तू? तिकडं कसं असतंय माहितीये का क्लबात? एक तर असा झगा, ते बी एवढुसता, नाही तर मग जीनची पॅन्ट. पॅन्ट चांगली वाटेल का मला? तुझा काय संबंध? क्लबात आम्ही जाणार आहे, तू घर सांभाळायचं. बरं बाई, तुला बी आदन म्हणणं क्लबात घेऊन जात जाऊ. हा पण तिकडं असं आडण्यासारखं वागून आमच्या अब्रू घालवायची नाही हं चंदे. काय नाही घालवणार. पर ताईसाहेब, मला का नाही असं झालंय, कधी एकदाच त्या मुंबईला जाते आणि त्या क्लबात नाचते. तेच तर आमासनी बी असं झालंय, कधी एकदा तो ठोकळा येतोय आणि त्याचा ह्याच्यावर अंगठा घेतोय. आता किती वेळ झाला बरं फोन करून? कुठं कडमडलाय कुणास ठाव. वहिनी आत येऊ काय? बघितलं चंदे, आम्ही काय म्हणत होतो, राणा भाऊजी एकदम येळेचं पक्क आहेत. या की राणा भाऊजी या.
लगेच आला सा? वहिनी तुम्ही बोलवलंय म्हणल्यावर उशीर कशाला करायचा? बोला काय काम होतं? भय ते शेतीमालाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आमच्या पप्पांच्या ओळखीतनं. तर त्याचं करारपत्र बनवून घेतलंय आम्ही. त्याच्यावर जरा अंगठा मारा बरं. हे घ्या. वहिनी ते आल्यावर सांच्याला केलं असतं की. मला वाटलं काय अर्जंट काम आहे. अहो कॉन्ट्रॅक्टचं काम नेहमी अर्जंटच असतंय राणा भाऊजी. असं काय करायला सा? घ्या बरं घ्या अंगठा मारा ह्याच्यावर. हे घ्या. वहिनी हा आता मी अंगठा छापणार राहिलो बरं का. अंजलीबाईंनी सही करायला शिकवली मला. अरे वा चांगलंच आहे की. पेन आण. ठीक आहे. एकदाची सही करा आणि मोकळं व्हा बरं यातनं. कसं आहे राणा भाऊजी घरातली लई कामं असतात बघा आमासनी. आणि आता अंजलीबाई बी शाळेला जाणार तेव्हा समजा बोजा आमच्यावरच पडतोय बघा. वहिनी तुम्ही समजा बोजा तुमच्या अंगावर उगा घेतला बघा. आधी कसं बरोबर चाललं होतं. अहो या घरासाठी किती बी बोजा अंगावर पडला तरी बी चालतोय बघा. तुम्ही सही करा बरं पटाक दिशी. हित एक सही करायची आणि हित एक सही करायची बघा. काय झालं? वहिनी हे तर कॉन्ट्रॅक्ट नाही. म्हणजे जिओ तर मला माझा निबंध वाटायला लागली. नाही नाही कॉन्ट्रॅक्टच आहे की. तुम्ही सही करा बरं पटाक दिशी. मी सांच्याला वाचून सही करू काय? अंजलीबाईंनी मला सांगितलंय जे काय नवीन गावात असेल तर वाचत जावं म्हणून. आणि हे बघा यात मला नवीन शब्द गावतायत. ते सांच्याला वाचून सही करतो की. चालतंय ना व? नाही तर त्या कॉन्ट्रॅक्ट वाल्याला मी स्वतः देऊन येतो. नाही 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 आमच्याकडेच द्या. चालते तुम्ही म्हणशीला तसं. आधी मी वाचायचा सराव करून घेतो. ते कॉन्ट्रॅक्ट फक्त तुम्हीच वाचाल ना व? वय आता सराव तर मलाच करायचा ना व. मीच एकटं वाचणार की. झालं रे झालं की आमच्याकडेच आणून द्या राणा भाऊजी. चालते की. हा चला म्हणजे आता एकदाच रानातला लिहाय वाचायला यायला लागलं म्हणायचं. हो म्हणजे अजून जरा शिकतात ते पण लवकरच त्यांना नीट लिहिता वाचता यायला लागेल. चांगलीच तयारी करून घ्यायला लागलीस की तू. हो अंजली अगं काय थांब की. किती घाई आहे तुला? अगं घरी नाही का जायचंय? चल ना लवकर. अगं जाऊया की मग. मी काय कुठं अडवून ठेवायला लागले वय तुला? अगं पण शाळेत आपल्याला काय बी बोलता येत नाही ना ब. जरा चार गप्पा मैत्रिणीशी पण मारत जा की कधीतरी. चहा प्यायला जाऊया काय टपरीवर? बोलता बी येईल. चहा? हा नाही नको बरं नाही दिसत. काय ग अंजू काय झालंय? त्या गावात नवीन नवीन आली होतीस तेव्हा तूच म्हणायचीस ना मग टपरीवर चहा प्यायल्यावर काय बी बिघडत नाही म्हणून. आणि आता तूच म्हणायला लागली आहेस बरं दिसत नाही वगैरे. केवढा बदल झालाय तुझ्यात. पक्की गावकरीण झालीस बे आता. असं काही नाहीये. चल लवकर जाऊयात उशीर नको. एवढी काय गडबड आहे? जाऊया की रमत गमत. अगं तसं नाही आज हे यांचा गृहपाठ करून ठेवणार आहे. थोडा अवघड अभ्यास दिलाय जाऊन बघायला नको का? तू की नाही आता टिपिकल सून झालीस बरं काय अंजू. घर नवरा हे सगळं सोडून तुला काही सुचतच नाही आता. अगं असं काही नाहीये ग. तसंच आहे. दिवसभर असल्या बोरिंग साड्या नेसून घरात कामं करतीस नाहीतर नवऱ्याची सेवा करत असतीस आणि परत शाळेत येऊन समाजसेवा.
कमी वयात म्हातारी होणार आहेस बाई तू. गप्प बसा तू. तुझं लग्न झालं की तुला सगळं कळ. आणि मी काही हे सगळं जबरदस्तीने करत नाहीये. मला आवडतंय म्हणूनच करते. माझ्या आयुष्यातली ही नवीन फेज मस्त एन्जॉय करते. एन्जॉय? हो. मला तर पक्की काकूबाई वाटायला लागलीस आता. तुला जे काय वाटायचं ते वाटू दे. आता तुझी बडबड बंद कर आणि चल लवकर. जा बाई जा. तुझे विद्यार्थी घरी वाट बघत असेल ना मग. जा. नुसता विद्यार्थी नाही, हुशार विद्यार्थी. वय काय? आणि मग नवऱ्याचं काय? हुशार विद्यार्थी सुद्धा आणि नवरा सुद्धा. चल आता. अंजू तू हो पुढं, मी आले. अगं चहा प्यायचा होता ना आपल्याला. अगं बाय बाय बाय. ताईसाहेब, मी किती स्वप्न बघितली होती. मला वाटलं होतं मी आधी तुमच्या बरोबर ते डान्स कराय त्या क्लबात येईन म्हणून. आता कसलं काय, मला तर वाटायलंय आपल्याला दोघींनी बी त्या जेलात जायला लागणार आहे. माझं अजून लगीन बी नाही झालंय. मी आता डायरेक्ट जेलात कसं जाऊ? मुस्काड फोडू काय तुझं? जेलात काय म्हणून जाशील? अहो मग पोलीस काय जेलात नाही तर काय काश्मीरला पाठवणार आहे? आधी ते दागिनं चोराय गेला सा, नशीब म्हणून गावता गावता वाचला सा. आणि आता फसवून ते समती जमीन आपल्या नावावर करून घ्यायला सा. ताईसाहेब, मी सांगते तुम्हासनी, आधीच त्या मास्तरनीला डाऊट आलाय बघा. आणि त्यातनं मास्तरनीनं ती समधी कागद वाचली तर संपलं आपलं समज. मग ती आपल्याला जेलात पाठवणार. अगं ए चंदे, ते ससं बी तुझ्यापेक्षा धीट असेल ग. घाबरू नगस. तू मुंबईला जाणार म्हणजे जाणार. तो ठोकळाच वाचणार आहे नवं पेपर. तो मास्तरडीला कशा पायी धावतोय. अहो ताईसाहेब, तुम्ही का नाही तुमच्यावरनं समजा जग तोलू नका सा बघा. अहो ती दोघं नवरा बायको एकमेकांपासून काय बी लपवत नाहीत. ह्याचं तिला आणि तिचं ह्याला समजा माहित असते बघा. मग मग म्हणजे आता राहणार ते मास्तरनीला पेपर दावणार म्हणजे दावणार. असं कसं दावल? वाचायचा सराव करण्यासाठी घेऊन गेलाय ना त्यो. आणि मग राहणार पेपर वाचलं तर नाही वाचत ग. त्याला काही ढेकळं जमणार ही वकिली भाषा वाचाया नाही वाचणार. आणि एक काम करू आपण, ती मास्तरडी शाळेतनं यायच्या आत त्या ठोकळ्याकडनं त्याच्यावर सह्या करून घेऊ. काळजी करू नकस. अहो ताईसाहेब, नुसतं स्वप्न रंगविताना जरा आदन मधनं घड्याळ बी बघा. की मास्तरनीचा यायचा टाइम झालाय. अरे देवा, खरंच की? वय खरंच ताईसाहेब, त्या मास्तरनीचा यायचा टाइम आणि आपला जेला जायचा टाइम एकच झालाय. अगं ए अपशकुनी तोंडाची, कधी तर काय तर चांगलं बोलत जा की. बरं जा, एक ग्लासभर दूध घेऊन ये जा. नाही ना ग, दूध पिल्यावर मला जेवण नाही जात. जेवल्यावर पेन म्या. हा उरटपणा काय जात नाही ना तुझ्या आयुष्यात. तुझ्यासाठी नाही, त्या ठोकळ्यासाठी सांगतोय. जा जा जा. आता दुधाच्या बदल्यात अख्खी इस्टेट नाही आमच्या नावावर करून घेतली तर नाव बदला आमचं. जमीन एकर रणविजय. अरे हे तर माझं नाव आहे. वहिनींनी माझ्या नावावर कॉन्ट्रॅक्ट केले वाटतं. नदिता म्हणजे तर वहिनींचं नाव. बरं झालं, तर मला कुठे टाइम मिळतोय ते हिशोबाचा झंझट बघायला. सगळी शेत जमीन सखुशीनं, सगळी शेत जमीन सखुशीनं नावावर करत आहे.